थोडक्यात असं म्हणू शकतो की जिथे जिथे भारतीय नागरिक आहेत तिथे तिथे त्यांचं अस्तित्व, त्यांचं त्या देशातल्या लोकांसोबतचं जे सहजीवन आहे हे अत्यंत आल्हाददायक असतं त्या देशांसाठी. नक्की नक्की. त्यांना कधी ते खटकत नाही किंवा त्यांना कधी हा माणूस नकोसा आहे असं वाटत नाही. असं नाही, शक्यतो असं होत नाही. शक्यतो काही अपवाद असतात, माझी काळे गोरे असतात, पण तो प्रकार शक्यतो नसतो. ह्याच एकंदर प्रकारातून काय होतं की भारतीय माणूस जिथे जिथे जातो तिकडे भारतीय संस्कृती, योग, आयुर्वेद वगैरे ह्या गोष्टी पण जातात. पंतप्रधान जेव्हा परदेशांचे दौरे करतात त्या आवर्जून हे मुद्दे मांडत असतात, नेहमीच मांडत असतात. आता हे जे 5 राष्ट्रांचा दौरा झाला, या 5 राष्ट्रांच्या दौऱ्यांच्या माध्यमातून ही जी मूल्य आहेत भारतीय संस्कृती, योग, आयुर्वेद यांचा प्रभाव कशा पद्धतीने दिसून आला? आयुष जे आहे, आयुष मंत्रालय आपलं आहे, आयुर्वेद, योग, युनानी, त्याच्यानंतर मग सिद्ध आणि होमिओपॅथी, ह्याच्यामध्ये असं होतं की स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणि होलिस्टिक कोलॅबोरेशन्स अक्रॉस युरोप, असा इकडे फार मोठी अचिव्हमेंट आपली झाली की युरोपमध्ये सुद्धा ही ज्ञानशाखा जी आहे ती ओपन होणार. कदाचित असं होऊ शकतं की आपल्याकडे जे BHMS आहेत, BAMS आहे की मिश्र आयुर्वेदवाले आहेत, त्यांना पण तिकडे कधी चान्स मिळू शकतो. हा एक भाग झाला. त्यामुळे कुठेतरी ती जीवन पद्धती त्या लोकांनी अंगीकारायची, हा एक भाग. दुसरा भाग मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की मी सांगतो, मी त्या पेशातला आहे म्हणून ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी नावाचा प्रकार असतो, TKDL. म्हणजे कसं पारंपरिक ज्ञानाची आपली शाखा. बरोबर. आता कसं होतं की 25 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये असं झालं होतं, 27 वर्षापूर्वी, की हळदीचं पेटंट घेतलं गेलं आणि मग आपल्याकडे हळदीघाची लढाई डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी लढली आणि आपल्याला पुढे कळलं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते आणि पेटंट नावाचा प्रकार असतो. मग आपली हळद त्या लोकांनी घेणार, आपले आंबे त्या लोकांनी त्याचं पेटंट घ्यायचं, बासमती त्या लोकांनी टॅक्समध्ये करायचं, नीम घ्यायचं आपलं. आणि आजही काय होतंय, आजही आपली कोल्हापूर चप्पल प्रारा म्हणून जाते. ही सगळी उदाहरणं आपल्या ट्रेडिशनल नॉलेजची आहेत ना, पारंपरिक ज्ञानाची. आपण त्याला मराठीमध्ये आजीबाईचा बटवा का हिंदी दादीमा के नुस्खे म्हणतो, त्याला ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी असं म्हणतात. की ते त्यांच्यासाठी खुलं एकदा झालं की आपल्या ज्ञानावर डल्ला मारणाही कमी होईल, प्लस आपल्या ज्ञानाची महती त्या लोकांना नव्याने एकदा कळली की कदाचित ह्या ज्ञानशाखांना पुढे अधिक चांगले दिवस. आणि मला वाटतं याच माध्यमातून कुठेतरी आत्मनिर्भरतेला पण खातपाणी मिळतं. नक्की डेफिनेटली निर्भरला खतपाणी मिळतं. आणि आपल्याकडे मेडिकल टुरिझम नावाचा प्रकार अजूनही आहे. उद्या हे जर का उपचार घ्यायला मोठ्या प्रमाणात युरोपियन माणसं आपल्याकडे आली की त्यांना बरं वाटतंय म्हणून, बरोबर, तर आपल्या इकॉनॉमीला ती चालणार येणारी गोष्ट आहेच पुढे. बरोबर. म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या जे आत्मनिर्भर भारत अभियान सुरू आहे त्या अभियानाला पोषक गोष्टी, घडामोडी